रुग्णालय म्हणजे वेदना, चिंता आणि अनिश्चिततेचं ठिकाण. पण कधीकधी याच ठिकाणी माणुसकी, प्रेम आणि नात्यांची खरी ताकदही पाहायला मिळते. अशाच एका रुग्णालयात एक हृदयस्पर्शी क्षण पाहायला मिळाला. आजारी अवस्थेत असलेल्या मुलीच्या शेजारी तिचे वडील बसले होते. ते तिच्याशी बोलत होते, तिला हसवण्याचा प्रयत्न करत होते. कधी आठवणी सांगत तर कधी थट्टा करत मुलीच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा ते सतत प्रयत्न करत होते. दवाखान्याच्या बेडवर ती लहान मुलगी, हाताला सलाईन, चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. बेडच्या बाजूला खाली बसून वडिलांनी एक छोटंसं खेळणं हातात घेतलं आणि त्या खेळण्याने हवेत रंगीत बबल्स उडू लागले. ते बबल्स त्यांनी मुलीच्या तोंडाजवळ नेले. वेदनांमध्ये असलेली ती चिमुरडी ही हलकेच फुंकण्याचा प्रयत्न करते. त्या क्षणी औषध नाही, यंत्रणा नाही, फक्त वडिलांची साथ आणि प्रेम मुलीसाठी दिलासाचं औषध ठरतं. मुलगी वेदनेत असतानाही वडिलांची उपस्थिती तिला धैर्य देत होती. त्यांचा आवाज, त्यांचा हात मुलीसाठी आधार बनत होता. हा संपूर्ण प्रसंग पाहून आजूबाजूला असलेल्या लोकांचेही डोळे पाणावले. हा छोटासा क्षण एक मोठा संदेश देऊन जातो. औषधं आजारावर काम करतात, पण वेदनांवर मलम लावण्याचं काम पालकांचं प्रेम आणि त्यांची साथ करत असते. कारण शेवटी प्रेम हीच खरी उपचाराची सुरुवात आहे.